तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं छोटा शेतकरी या यूट्यूब चॅनलला। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र। आज जाणून घेणार आहे आपण फवारणी दुसरी। तर मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडत असेल की दुसरी फवारणी कोणत्या औषधाची करायची। चला तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दुसऱ्या फवारणीला कोणतं औषध घेतलं पाहिजे। तर मित्रांनो, बघू शकता हे माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे। याच्यामधली सरकी बघू शकता तुम्ही। सरकी नंबर 1 क्वालिटीची दिसते, पण ती तशी नसती मित्रांनो। हिरवगार प्लॉट दिसतो, पण तो आपल्या ह्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा अडचणी असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। पण दिसायला तर हिरवीगार सरकी दिसते मित्रांनो आपली। त्यावरचे वायरस बघूया। तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलंच असाल, प्लॉट आपला हिरवागार दिसला, पण त्यामध्ये पानं करंडलेले आहे। त्यावर असते हिरवी आळी बघू शकता तुम्ही। हे बघू शकता, दिसत नाही पण आळी आहे। हे पहा, आळी दिसली नाही पण हे पानावर असते। पान करंडलं की समजून जायचं की आपल्या पानावर सुद्धा आळी पडलेली आहे। आपल्याला आळीसाठी औषध घ्यायचं आहे मित्रांनो। तर आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून औषध कोणचं घ्यायचं आहे। तुमच्या प्लॉटवर पण आळी असेल तर हमला औषध घेऊ शकता मित्रांनो। उत्कृष्ट औषध आहे। आळीवर नियंत्रण ठेवण्याचं काम फक्त हमला औषध करू शकतो मित्रांनो। बाकी प्रोपेक्स सुपर और हमला या दोन्ही औषधातून तुम्ही एक कोणचंही औषध घेऊ शकता। दोन्ही पण उत्कृष्ट औषधे। आळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त प्रोपेक्स सुपर आणि हमला या दोन्हीपैकी कोणचंही आणलं तरी चालेल मित्रांनो। दोन्ही औषधाची फवारणी केल्यावर मित्रांनो रिझल्ट पाहायला आपल्याला 8 दिवसात रिझल्ट पाहायला मिळेल। रिझल्ट 1 नंबर येणार आहे मित्रांनो दोन्ही पण औषधाचा। प्लॉटमध्ये आपल्याला असले पण झाडं बघायला भेटतात। एक अर्ध झाड असतं आपलं मित्रांनो, असं पूर्णपणे जखडून गेलेलं झाड आहे। तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या औषधाची गरज आहे, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी UPL कंपनीचं उलाला सोबत तुम्ही साप पावडरसुद्धा घेऊ शकतो। ह्या रोगाचा सगळा नायनाट करण्यासाठी फक्त उलाला आणि साप पावडर हे दोन्ही मिळून तुम्ही आणू शकता। आपल्या प्लॉटमधून या रोगाचा नायनाट होणार आहे मित्रांनो। आपण जर हे 2 औषधाची फवारणी केली तर 100% तुम्ही करू शकता। तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर आपल्या प्लॉटमध्ये तुटीचे सुद्धा झाडं असतात जे मागून लावलेले असतात। तर त्यांना जे मोठाले झाडं असतात ते मोठाले होऊन देत नाही, त्यामुळे ते बारीकच राहतात। त्यामुळे त्याच्यावर एक फवारणी घेणं गरजेचे आहे। त्यावर मनोशील घेऊ शकता मित्रांनो। मनोशील हा हिरवळपणा ठेवण्याचं काम करीत असतो। तर मित्रांनो, तुम्ही जर दुकानात गेले, खाता औषधाच्या दुकानात गेल्यावर मनोशील घेताना सतर्क राहून मनोशील घ्या मित्रांनो। मनोशीलमध्ये बी फ्रॉड येतात। ट्रॅक्टर ब्रँडचा असेल तरच मनोशील घ्या, ओरिजिनल मनोशील आहे। तर ते कसं ओळखायचं ते सांगतो मित्रांनो। जे मनोशीलच्या वर झाकण असतं त्या झाकणावर ट्रॅक्टर ब्रँडचा लोगो असतो मित्रांनो। ज्या बॉटलवर लोगो असेल तेच घ्या मित्रांनो। ज्या बॉटलवर लोगो नसेल ते घेऊ नका मित्रांनो, ते फ्रॉड असू शकतं। प्लॉटमध्ये पिवळसरपणा झालेली पण सरकी असते, त्यासाठी लान्सर गोल्ड घ्या मित्रांनो। लान्सर गोल्ड पिवळसरपणा दूर करण्याचं काम लान्सर गोल्ड करत असतं मित्रांनो। उत्कृष्ट असं पद्धतीचं औषध आहे, हे घेऊ शकता तुम्ही तुमच्या सरकीवर। जर पिवळसरपणा पडलेला असेल तर या नंबर 1 रिझल्ट आहे मित्रांनो। मी 2 बार आणलेला आहे। पूर्णपणे पिवळसरपणा घालवण्याचं काम हे मित्रांनो लान्सर गोल्ड करत असतं, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता। 100% रिझल्ट आहे मित्रांनो लान्सर गोल्डचा। तर मेन मुद्दा, बऱ्याचशा जणांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये कमेंट आलत्या मित्रांनो, आपल्या सरकीर मावा आहे, तर माव्याचं नष्ट करण्याचं काम सुद्धा हुलालाच करत असतं मित्रांनो। हुलाला आणलं की नष्ट होतं मावासुद्धा, त्यामुळे एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही। तर मित्रांनो, आपला प्लॉट अशा क्वालिटीचा आहे। तुमचा कसा आहे ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान जय किसान।